हॅलो स्टुडंट्स, नाव नेक्स्ट चॅप्टर जो आपण स्टार्ट करतोय MHT CT साठी, ज्याच्याचे MCQ लास्ट इयरचे म्हणजे 25 ला आलेले MCQ जे आहेत त्यांना आपण पाहणार आहोत. PYQ सेशन आहे आजचा आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज वर. ओके, मग आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हज वर का घेतलंय आपण, त्याच्या मागचं रिझनही असं आहे की जरा इनिशियल लेवलला बऱ्यापैकी जर का इझी चॅप्टर आपण पाहिला असेल आणि त्याचे MCQज आपल्याला जमत असतील तर कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढते. ओके, म्हणून आपण फर्स्ट वन हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे प्रिव्हियस इयरचे म्हणजे 25 ला आलेले जे MCQज आहेत, लास्ट इयरला आलेले जे MCQ आहेत त्यांना आपण सॉल्व्ह करतोय. ओके, देन फर्स्ट वन MCQ जो आहे तो आपण पाहूयात. विच अमॉंग द फॉलोइंग इज बेन्झाइलिक हलाइड. 25 लाही आलेला आहे, 24 लाही आलाय, म्हणजे लागोपाठ 2 वर्ष हा क्वेश्चन आलेला आहे. मग 25 आणि 24 ला आलेल्या क्वेश्चनचा आन्सर इतका अवघड आहे का? तर नाही, कारण जर का मला या बेन्झाइलिक हलाइडची एक्झॅक्ट कंडिशन माहित असेल तर आपलं काम इझिली होऊ शकतं. म्हणजे एक्झाम्पलसाठी आपण लगेचच काय करूयात, त्या बेन्झाइलिक हलाइडला कसं रिप्रेझेंट करायचं हे पाहूयात. या बेन्झाइलिक हलाइडमध्ये बेन्झीन असतो. या बेन्झीनला जो डायरेक्टली कार्बन अटॅच्ड आहे, या कार्बनला आपला हॅलोजन असेल. बरोबर आहे, म्हणजे आपण असं सांगितलं होतं की ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे इट इज व्हॉट दी sp3 हायब्रिडाइज, आणि ज्या कार्बनला पुढे तो कार्बन अटॅच्ड आहे sp3 तो असेल ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक. सो आता बेन्झाइलिक आहे ना, तर तो ॲरोमॅटिक sp2 असला पाहिजे. तो हा sp2 आणि त्याच्या पुढे sp3. बाकी इकडे जे काही अटॅचमेंट आहे त्याच्यावरून ठरेल की हा बेन्झाइलिक प्रायमरी आहे, बेन्झाइलिक सेकंडरी आहे की बेन्झाइलिक टर्शियरी आहे. आत्ता तरी सध्या त्यांनी आपल्याला फक्त काय विचारले की अरे बेन्झाइलिक कोणी आहे का. मग या सगळ्यांचे स्ट्रक्चर जे आहेत ते ऍटलिस्ट आपल्याला आले पाहिजेत. मग स्ट्रक्चरवर आपण फर्स्ट वन फोकस करूयात. पहिला स्ट्रक्चर आहे ब्रोमोफिनाइल मिथेन. म्हणजे ब्रोमो, फिनाइल आणि मिथेन याचा अर्थ काय जरा चेक करूयात. सी आहे एकटा, हा मिथेन झाला आपला. या मिथेनला ब्रोमीन अटॅच्ड आहे आणि याच मिथेनच्या कार्बनला बेन्झीन सुद्धा अटॅच्ड आहे आणि इकडे 2 हायड्रोजन. याचा अर्थ काय, तर कार्बन मिथेन जो आहे त्या मिथेन मधल्या 4 हायड्रोजन पैकी 2 हायड्रोजन आहे तसे आहे. उरलेल्या 2 हायड्रोजनला रिप्लेस केले. एका ठिकाणी आहे Br, एका ठिकाणी आहे फिनाइल ग्रुप. म्हणजेच कोण, बेन्झीनच, म्हणजेच फिनाइल ग्रुप. सो हाच झाला तुमचा बेन्झाइलिक हलाइड. कारण हे स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरमध्ये जे आपण सांगितलं की sp2 कार्बन बेन्झीनचा आहे, त्याला डायरेक्ट sp3 कार्बन असेल आणि त्याला हॅलोजन असेल. तर इथे हा sp2 कार्बन आहे बेन्झीनचा, त्याच्या पुढचा कार्बन जो आहे तो आपला sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम आणि त्याच कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे. म्हणल्यानंतर हाच कोण आहे, बेन्झाइलिक हलाइड. दुसरा, तिसरा, चौथाही त्यासाठी आपण पाहून घेऊ. हा ब्रोमोटोलिन आहे, म्हणजेच कोण जरा चेक करा. हा बेन्झीन आहे, या बेन्झीनला CH3 आहे आणि विथ रिस्पेक्ट टू CH3 ही झाली 4th पोझिशन आणि इकडे आहे Br. मग याला म्हणतो आपण ब्रोमोटोलिन, म्हणजे हा ब्रोमीन डायरेक्टली बेन्झीनला अटॅच आहे, तर हा बेन्झाइलिक होऊ शकत नाही. थर्ड वन जो आहे तो आहे इथेन. त्याच्यामध्ये 1 ब्रोमो 2 फिनाइल इथेन सांगितलंय. मग आता 2 कार्बन आहेत. 2 कार्बन पैकी ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे तो पहिला कार्बन आहे आणि त्याला आपण इकडे घेऊ. म्हणजे हा झाला पहिला कार्बन आणि बेन्झीन जो आहे ना तो दुसऱ्या कार्बनवर आहे. म्हणजे इथे आहे बेन्झीन, ज्याला म्हणतो आपण फिनाइल ग्रुप. मग इथे काय झालंय, तर हा sp2 आहे बेन्झीनचा कार्बन. ओके, त्याच्या पुढचा sp3 आहे पण त्याच्याकडे हॅलोजनच नाहीये. त्याच्या पुढच्या कार्बनला हॅलोजन आहे. आपण काय सांगितलं होतं, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो sp3 असला पाहिजे, त्याला डायरेक्टली बेन्झीनचा sp2 असला पाहिजे. तसं इथे नाहीये, म्हणजे तोही काही येणार नाही. देन ब्रोमो बेन्झीन, तर या केसमध्ये डायरेक्टली बेन्झीनच Br ला अटॅच आहे. हा झाला अराइल हलाइड, म्हणजे हा बेन्झाइलिक होऊ शकत नाही. मग डायरेक्ट पहिला क्वेश्चन जो आपण पहिला ऑप्शन जो पहिला होता तोच आपला आला होता. पण तरी सुद्धा बाकीचे ऑप्शन जे आहेत ते आपण टॅली केले, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की अरे नेमका बेन्झाइलिक हलाइड कोण होता आणि बाकीचे हलाइड का बेन्झाइलिक हलाइड नाहीयेत. देन एलायलिक हलाइड, आत्ताचाच क्वेश्चन आहे, फक्त छोटासा चेंज झालेला आहे. sp2 जो बेन्झाइलिक हलाइड मध्ये होता तो बेन्झीनचा होता sp2. आता इथे अलायलिक हलाइड म्हणजे नॉर्मली अल्किनचा sp2 वाला असेल. म्हणजेच काय,
ॲलिफॅटिक चेनचा sp2 हायब्रिडाइज कार्बन डायरेक्टली अटॅच विथ व्हॉट sp3 कंटेनिंग हॅलोजन ॲटम. ओके, मग आता इथे कोणते कोणते आहेत ते जरा चेक करूयात. 1 ब्रोमोप्रोपीन हा पहिला आहे, 2 ब्रोमोप्रोपीन हा दुसरा आहे, 3 ब्रोमोप्रोपीन हा तिसरा आहे आणि 4 ब्रोमोब्यूट 1 इन. ओके, मग आता या केसमध्ये तिन्ही चारही स्ट्रक्चर आपण ड्रॉ करूयात. फर्स्ट वन असं आहे CH2 डबल बॉन्ड CH2 आणि Br. ओके, देन 1 ब्रोमोप्रोपीन असा दिसतोय. सेकंड वन 2 ब्रोमोप्रोपीन CH2 डबल बॉन्ड C, इथे आला Br, इकडे आला CH, इट्स 2 ब्रोमोप्रोपीन. देन 3 ब्रोमोप्रोपीन हाच 3 ब्रोमोप्रोपीन आहे, याला आपण इथे Br घेऊ, डबल बॉन्ड CH आणि CH3. हा झाला 1 ब्रोमोप्रोपीन आपला पहिला वाला. आणि चौथा वाला तो त्यांनी सांगितलंय की 4 ब्रोमोब्यूट 1 इन. मला 4 ब्रोमो डबल बॉन्ड ओके. मग आता मला काय शोधायचं आहे, तर असा कोणता आहे ज्याला हॅलोजन ॲटम sp3 ला आहे आणि त्याच्या शेजारचा लगेच sp2 आहे. तर इथे मला फर्स्ट वन जो मी ड्रॉ केला होता तो दिसतोय मला. हा कार्बन sp3 आहे आणि हा जो आहे तो sp2 आहे. मग हा कोण आहे? 3 ब्रोमोप्रोपीन. मग 3 ब्रोमोप्रोपीन कुठे आहे? तर इथे आहे 3 ब्रोमोप्रोपीन. ओके, मग 3 ब्रोमो, 1 ब्रोमो आणि 2 ब्रोमो याला कन्फ्यूज होऊ नका, कारण इथे बऱ्याच वेळेस फंक्शनल ग्रुपची पोझिशन प्रोपीन असेल तर दाखवली जात नाही. हॅलोजन जो आहे तो हॅलोजन आपला फंक्शनल ग्रुप नाही या केसमध्ये, कारण हॅलोजनची प्रायोरिटी ही अल्किनपेक्षा नंतर येते. म्हणून आपण तो 1 ब्रोमो, 2 ब्रोमो, 3 ब्रोमो जो पाहिलेला आहे तो विथ रिस्पेक्ट टू डबल बॉन्डेड कार्बनवर आहे. हे लक्षात ठेवा, नाही तर आपलं आन्सर चुकेल. थर्ड वन क्वेश्चन. अगेन क्वेश्चन तसाच आहे 25 ला आलेला. नॉट बेन्झायलिक हलाइड असं विचारलंय. म्हणजे असा यांच्यामधला कोणता कंपाऊंड आहे जो बेन्झायलिक हलाइड नाहीये, हा त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे मला पुन्हा एकदा चारही स्ट्रक्चर ड्रॉ करून पाहिले पाहिजेत, तेव्हा एक्झॅक्ट आपल्याला समजेल की नेमका कोणता कंपाऊंड बेन्झायलिक आहे आणि कोणता कंपाऊंड नाहीये. सो फर्स्ट वन ब्रोमोफिनाइल मिथेन. हा 10 मिनिटापूर्वीच आपण ड्रॉ केला होता, पुन्हा एकदा ड्रॉ करूयात. हा CH2, याला Br अटॅच आहे, ब्रोमोफिनाइल मिथेन. देन 1 ब्रोमो 1 फिनाइल इथेन. ओके, याच कार्बनला Br आहे, 1 ब्रोमो 1 फिनाइल इथेन. थर्ड वन जो आहे 2 ब्रोमो 2 फिनाइल प्रोपेन. 1 2 3, हा 2च ब्रोमो आहे, 2च फिनाइल पण आहे आणि लॉंग चेन मध्ये प्रोपेन आहे. आणि लास्ट वन आहे 1 ब्रोमो 2 फिनाइल ब्युटेन. 1 2 3 4, 1 ब्रोमो देन 2 फिनाइल. या इथे आहे ओके. मग या केसमध्ये ज्याला हॅलोजन अटॅच आहे त्याला लगेच बेन्झिन अटॅच आहे, या कार्बनला हॅलोजन याला लगेच बेन्झिन अटॅच आहे. सेम इयर carbon attached with the benzene as well as what the halogen, but in last case we have different positions of benzene and bromine. Means what? ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन डायरेक्टली बेन्झिनला अटॅच नाहीये. म्हणजे चौथा कंपाऊंड जो आहे ना हा बेन्झायलिक नाही येणार. ओके, सो हा झाला लास्ट वन ऑप्शन डी की हा बेन्झायलिक हलाइड नाही. देन नेक्स्ट वन क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे विनायलिक हलाइड. मग आता विनायलिक हलाइड म्हणजे काय हे अगोदर माहिती असलं पाहिजे. विनायलिक मीन्स व्हॉट? आर हॅलोजन ॲटम अटॅच्ड विथ डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. म्हणजे हॅलोजन डायरेक्टली अटॅच टू व्हॉट? डबल बॉन्डेड कार्बन ॲटम. सो सी डबल बॉन्ड सी ला डायरेक्टली हॅलोजन ॲटम अटॅच असला पाहिजे, त्याला म्हणायचं विनायलिक. सो फर्स्ट वन हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन. याच्यामधला डबल बॉन्ड आहे म्हणल्यानंतर तो अल्किन आहे. सो इट्स व्हॉट दी हॅलो अल्किन means right now second option have
डबल बॉन्ड मीन्स हा जो काही असेल तो असेल आपला विनायलिक. नेक्स्ट वन क्वेश्चन कडे जाऊयात, कारण सोपा क्वेश्चन होता, त्याला काही फारसा वेळ घेणार नाही आपण. देन नेक्स्ट वन, which among the following statement is it true for haloalkyne? Now we have triple bonded carbon and halogen present maybe on triple bond or maybe on what the adjacent carbon to triple bond, depend upon what the compound. So first one, स्टेटमेंट कोणतं ट्रू आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तो हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम इफ वी हॅव हॅलो अल्काइन. सो असंच कन्सिडर करायला हवंय असं नाहीये की हॅलोजन ट्रिपल बॉन्डेड लाच अटॅच्ड आहे. ओके, देन सेकंड वन, हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अलिफॅटिक चेन. sp2 म्हणल्यानंतर तो डबल बॉन्ड येतो. Halogen atom is bonded to sp3 halogen or not halogen hybridized carbon atom next to the carbon-carbon double bond. It's what the allylic one. And last one, halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom of aromatic ring. So last one सुद्धा येणार नाही. It's because of what याच्यामध्ये एकच कंडिशन त्यांनी दिली की हॅलोजन जर का अल्काइन मध्ये आपण ट्रिपल बॉन्डेडला अटॅच केलं तर त्या ट्रिपल बॉन्डेड कार्बनचंच फक्त त्यांनी हायब्रिडायझेशन विचारलेलं आहे. So in that case, if we have triple bonded carbon atoms means what? Triple bonded each carbon is sp hybridized. आणि याच कार्बनला जर का हॅलोजन डायरेक्टली अटॅच्ड आहे तर मग आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट जे आहे तेच करेक्ट घ्यावं लागेल आणि इथे दुसरा ऑप्शन त्याला मॅच होणारा कोणताही नाहीच आहे. सो sp कार्बन जो आहे हायब्रिडाइज वाला कार्बन तोच आपला का असेल करेक्ट ऑप्शन. सो नो अदर ऑप्शन, only first is correct. Then again a similar one question. Now we have to find out what the not allylic halide. 10 मिनिटापूर्वी आपण काय फाइंड आउट केलं होतं की याच्यापैकी कोण allylic halide. आता कोण फाइंड आउट करायचे? नॉट allylic halide. अगेन सेम क्वेश्चन सेम इयर्सला रिपीट झालेला आहे, 25 ला अँड 24 ला. म्हणजे या टाइपचा क्वेश्चन लास्ट इयरला सुद्धा आला आणि त्याच्या आधीच्या इयरला सुद्धा आलेला आहे. ओके, देन नाव वी हॅव स्ट्रक्चर्स. सो काढणं जरा सोपं होईल. हॅलोजन टर्मिनल पोझिशनलाच आहे. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याच्या शेजारचा कार्बन डबल बॉन्डेड पाहिजे. सो इथेही आहे डबल बॉन्डेड कार्बन, इकडेही आहे डबल बॉन्ड कार्बन, बट लास्ट वन केस मध्ये हा sp3 आहे, हा सुद्धा sp3 आहे आणि मग sp2 आहे. म्हणजे डायरेक्ट अरेंजमेंट sp2 ची नाही. ओके, नेक्स्ट वन क्वेश्चन जरा मध्ये, which among the following is haloarenes? So haloarenes means what? असा कंपाऊंड ज्याला हॅलोजन डायरेक्टली बेन्झिनला अटॅच्ड असेल. ओके, सो या चारही केसमध्ये जर का चेक केलं तर बेन्झिनला डायरेक्टली एक्स याच केसमध्ये अटॅच्ड आहे. मीन्स व्हॉट? ओनली डी ऑप्शन इज करेक्ट फॉर व्हॉट दी हॅलोअरेन्स. कारण बाकीच्या केसमध्ये कुठेच डायरेक्टली हॅलोजन अटॅच नाहीये, किंवा मग जर का डायरेक्टली हॅलोजन अटॅच असेल तर तो बेन्झिन नाहीये. Okay, so we have only single option, it's what D, in which halogen atom attached to benzene directly, and it's what haloarene. Then हा क्वेश्चन 23 ला आलेला आहे, 24 ला आलेला आहे, 25 ला सुद्धा आलेला आहे. म्हणजे मोस्टली न्यू सिलेबस मध्ये ऑलमोस्ट सगळ्या टाइम्स तो येऊन गेलेला आहे, कोणत्या ना कोणत्या सेट मध्ये आलेला आहे. Which among the following is vinylic halide? So vinylic halide means what? The halogen atom directly attached to डबल बॉन्डेड कार्बन ॲटम ऑफ अल्कीन. म्हणजे आता या इथे जर का चार ऑप्शन्स पाहिले तर या चार ऑप्शन्स मध्ये एकच कंपाऊंड असा आहे, इट्स व्हॉट दी सेकंड वन. हियर हॅलोजन ॲटम अटॅच टू sp2 हायब्रिडाइज कार्बन डायरेक्टली. मीन्स व्हॉट? सेकंड ऑप्शन हा एकमेव ऑप्शन असा दिसतोय ज्याच्यामध्ये हॅलोजन हा विनायलिक कार्बनला अटॅच्ड आहे, बाकी सगळे जे आहेत ते विनायलिक नाहीये. सो ओनली सेकंड ऑप्शन. सो फर्स्ट वन तिन्ही वेळेस आलेला क्वेश्चन आहे, मोस्ट ऑफ द टाइम हा येतोय म्हटल्यानंतर अशा टाइपचे क्वेश्चन तुम्ही केले पाहिजेत. नेक्स्ट वन, विनायलिक हलाइडचं स्टेटमेंट काय असू शकेल हे आता काढायचं आहे. त्यांनी विचारलेला क्वेश्चन अतिशय सिंपल, विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर विनायलिक हलाइड. आत्ताच आपण 2 मिनिटापूर्वी बोलले की ज्या केसमध्ये हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच्ड विथ sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नोन ॲज विनायलिक हलाइड. ओके, सो खालच्या स्टेटमेंटवर जरा फोकस करूयात काय काय आहे. फर्स्ट वन, हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. इट्स नॉट विनायलिक, इट्स व्हॉट दी अल्काइन, हॅलो अल्काइन.
सेकंड वन, हॅलोजन इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अलिफॅटिक चेन. येस, हा परफेक्ट आहे. शेवटच्या मध्ये पण sp2 दिसतोय, आपण तोही जरा चेक करून घेऊ काय सांगितलं त्यांनी. हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. नाही, जर ॲरोमॅटिक रिंग असेल तर तो अराइल हलाइड म्हणजेच कोण, हॅलो अल्काइन, नॉट हॅलो अल्काइन, हॅलो अरिन म्हणजेच हॅलो बेन्झीन होतो. ओके, मग लास्ट वन त्याला काही मॅनेज होणार नाहीये. हा जो काही सेकंड वन आहे तो परफेक्टली मॅनेज होतोय, बिकॉज व्हॉट, अलिफॅटिक चेन इफ कंटेन sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम मीन्स व्हॉट, ते डबल बॉन्डेड कार्बन आहेत आणि त्या कार्बनला डायरेक्टली विनाइल कार्बन असं आपण रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट वन, नाउ allylic halide, which statement is true for allylic halide? अँड लास्ट इयरला हा क्वेश्चन येऊन गेलाय, म्हणजे बऱ्याच क्वेश्चन मध्ये असा क्वेश्चन सापडलाय की जो फक्त लास्ट इयरला आलेला आहे, मीन्स 25 ला आलेला आहे, बाकी तर कुठे आलेलं दिसत नाहीये. सो स्टेटमेंट्स काय काय? अलायलिक हलाइड मीन्स व्हॉट, जे आपण 10 मिनिटापूर्वी स्टेटमेंट म्हणलं होतं की sp2 हायब्रिडाइज कार्बनला sp3 हायब्रिडाइज कार्बन आणि त्या sp3 हायब्रिडाइज कार्बनला डायरेक्टली हॅलोजन अटॅच्ड आहे. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट, हॅलोजन इज बॉन्डेड टू sp हाइब्रिडाइज कार्बन एटम, ये अल्काइन का स्टेटमेंट. सेकंड वन, halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom of aliphatic chain. Not, it's what the vinylic halide. Then third one, halogen atom bonded to sp3 hybridized carbon atom next to the carbon carbon double bond. Yes, means what, if carbon carbon double bond म्हणजेच ते कार्बन काय आहेत, sp2 आहेत आणि त्या sp2 ला डायरेक्टली sp3 अटॅच्ड आहे अँड दॅट sp3 अटॅच्ड विथ व्हॉट, दी हॅलोजन. मीन्स व्हॉट, इट्स अ परफेक्ट स्टेटमेंट फॉर अलायलिक हलाइड. आणि लास्ट वाला पण चेक करूयात काय दिले त्यांनी. तर लास्ट वाला दिले sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग, म्हणजे तो हॅलो बेन्झीन वाला स्टेटमेंट आहे, जो आपल्या स्टेटमेंटला किंवा जो अलायलिक साठी अजिबात साजेसा नाहीये. देन नेक्स्ट वन, हॅलो अल्काइन. अगेन द सेम क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काइन. 25 ला आलेला आहे, 23 ला क्वेश्चन आला. हॅलो अल्काइन मीन्स व्हॉट, ज्याच्यामध्ये हॅलोजन डायरेक्टली ट्रिपल बॉन्डेड कार्बनला अटॅच्ड आहे. सो फर्स्ट वन, क्लोरो इथाइन, या पहिल्याच ऑप्शनला टिक मार्क करून टाकता येईल, कारण तो इथाइन आहे. इथाइन मध्ये दोनच कार्बन असतात अँड दोन्ही कार्बन ट्रिपल बॉन्डेड आहेत. मग दोन्ही कार्बन जर का ट्रिपल बॉन्डेड आहे तर दोन्ही कार्बन पैकी एका कार्बनला हॅलोजन असणारच आहे अटॅच, तर याला म्हणायचं क्लोरो इथाइन मीन्स व्हॉट, हॅलो अल्काइन. देन नेक्स्ट वन क्वेश्चन, which among the following is haloalkyne. Now we have structure and now structure वरून आपल्याला फाइंड आउट करायचे कोणता haloalkyne आहे. So triply bonded carbon if directly attached with halogen, then it's called as what, the haloalkyne. जरा चेक करूया, याच्यामध्ये ट्रिपली बॉन्डेड ला कुठे हॅलोजन डायरेक्टली अटॅच होता. येस, इट्स व्हॉट, दी लास्ट वन अँड डी ऑप्शन. मग इथे एक्स इज डायरेक्टली अटॅच विथ व्हॉट, दी ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम. मग तो आहे शेवटचा ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन, डी ऑप्शन. 14 नंबर ऑफ क्वेश्चन, अगेन सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन आहे. अँड क्वेश्चन काय आहे आपल्याकडे, विच अमॉंग द फॉलोइंग इज बेन्झायलिक हलाइड. पुन्हा एकदा तोच, कालही याच टाइपचा क्वेश्चन आला होता, आजही याच टाइपचा क्वेश्चन आलाय. बेन्झायलिक हलाइड म्हणजे काय, ज्या केसमध्ये हॅलोजन अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू ॲरोमॅटिक sp2. मग इथे जर का पाहिलं तर पहिलाच कंपाऊंड असा दिसतो ज्याच्यावर CH2 ला X अटॅच्ड आहे आणि याला डायरेक्ट बेन्झीन अटॅच्ड आहे, म्हणजे हा झाला आपला बेन्झायलिक. बाकी तिघांमध्ये जर का चेक केलं आपण तर या इथे X डायरेक्टली बेन्झीनला अटॅच्ड आहे, या इथे X CH2 असलेल्या कार्बनला, सॉरी C डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला अटॅच्ड आहे. या केसमध्ये CH2 आणि मग बेन्झीन आहे, म्हणजे डायरेक्ट लगेच बेन्झीन येत नाहीये. मग फक्त पहिलाच कंपाऊंड असा आहे ज्याच्यामध्ये हॅलोजन अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नेक्स्ट टू ॲरोमॅटिक sp2, म्हणजे इथे पहिला ऑप्शन करेक्ट असेल. देन 15 मध्ये या कंपाऊंडला इथे त्यांनी दाखवलं आहे, या कंपाऊंड मध्ये त्यांनी विचारलंय की अरे याचं IUPAC नेम आपल्याला हवंय, IUPAC नेम. आता या केसमध्ये जर का पाहिलं आपण तर लॉंग चेन मध्ये किती कार्बन आहेत ते पहिले शोधावं लागेल. मग लॉंग चेन मध्ये हा फर्स्ट इकडे आहे, जरा आपण इंक चेंज करूयात म्हणजे आपल्याला दिसेल व्यवस्थित. येस,
1 2 3 4 5 लॉंग चेन मध्ये मला 5 कार्बन दिसत आहेत. ओके, देन वी हॅव ब्रोमीन हिअर अँड डबल बॉन्ड हिअर. मग आता पहिला प्रेफरन्स कोणाला, तर डबल बॉन्डला, आणि हॅलोजनला त्याच्यानंतर प्रेफरन्स. म्हणजे फर्स्ट वन डबल बॉन्ड कुठून जवळ येतोय हे पाहावं लागेल. 1 2 3 4 5. मग फोर्थ कार्बनला Br आणि फोर्थ कार्बनला अजून एक ब्रांच दिसतीये, ती म्हणजे कोण, CH3 सुद्धा. सो वी हॅव 2 ब्रांचेस ॲट फोर्थ कार्बन, ब्रोमीन ॲज वेल ॲज व्हॉट दी मिथाइल ग्रुप. आणि लॉंग चेन मध्ये 5 कार्बन आहेत. मग इथे 5 कार्बनला कुठे कंपाऊंड आहे का, तर हे दोन जे आहेत C आणि B वाले, त्यांच्यामध्ये 5 कार्बन आहेत. ओके, आणि इथे पेंट 2 इन आणि इथे पेंट 3 इन आहे. आपल्याला माहिती हा पेंट 2 इन आहे. 4 ब्रोमो 4 मिथाइल पेंट 2 इन. तिथे 4 वर ब्रोमीन पण आहे, 4 वर मिथाइल पण आहे. सो इट्स व्हॉट दी 4 ब्रोमो 4 मिथाइल पेंट 2 इन. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन जो येतोय तो येतोय B, 4 ब्रोमो 4 मिथाइल पेंट 2 इन. ओके, मग इतका सिंपल क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला रूल्स माहीत असले पाहिजे. देन व्हॉट इज IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. पुन्हा एकदा त्याच कॅटेगरी मधला कंपाऊंड आहे IUPACच्या. IUPACच्या कॅटेगरीमध्ये आपण चाललोय. तर जर का मग इथे डबल बॉन्डही आहे, हॅलोजनही आहे, 1 2 3 1 2 3 दोन्ही साईडने डबल बॉन्ड सेम पोझिशनवर आहे. त्यानंतर इकडे आपल्याकडे Br आहे आणि इकडे आपल्याकडे CH3 आहे. तर मग या दोघांमध्ये जास्त प्रेफरन्स कुणाला येणार आहे, Br ला येणार आहे. म्हणजे आता 3 वर Br येईल, 3 वरच डबल बॉन्ड आहे, 4 वर मिथाइल ग्रुप आहे. मग असा कुठे कंपाऊंड आहे का, आपण ते जरा चेक करूयात. ओके, सो वी हॅव 3 ब्रोमो 4 मिथाइल. 3 ब्रोमो 4 मिथाइल पहिले दोन आहेत, आणि पहिल्या दोघांमध्ये पहिला जो आहे कंपाऊंड त्याच्यामध्ये ब्यूट 3 इन दिले. बट लॉंग चेन मध्ये आपल्याकडे 4 कार्बन नाही आहेत, लॉंग चेन मध्ये आपल्याकडे 6 कार्बन आहेत. मग 6 कार्बन जर का असेल तर तो ऑब्विसली हेक्स 3 इन येईल. ओके, म्हणजे आता हे दोन खालचे तर कॅन्सलच झाले होते, कारण इथे 4 ब्रोमो 4 ब्रोमो होता. 4 ब्रोमो 4 ब्रोमो येणार नाही, तर आपल्याकडे कोण येईल, 4 च्या ऐवजी 3 ब्रोमो आणि 4 मिथाइल. सो 3 ब्रोमो आणि 4 मिथाइल आपल्याकडे फक्त इथे बी मध्ये दिसतोय. सो ऑप्शन याचा करेक्ट येईल बी. देन हा एक क्वेश्चन आहे जो बऱ्याच पेपरमध्ये आलेला आहे. 23 ला आलेला आहे, 24 ला आलेला आहे, 25 ला सुद्धा आलेला आहे. म्हणजे 3 सलग 3 वेळा आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारतोय की पॅरा आयोडोटोलिनचं एक्झॅक्ट नेम काय. ओके, सो पॅरा आयोडोटोलिन म्हणजेच काय, तर बेन्झीन आहे. आता मी पुन्हा एकदा आपल्या व्हाईट इंकला घेतोय. बेन्झीन आहे, बेन्झीनच्या इथे CH3 आहे आणि इकडे आयोडीन आहे. ओके, सो आता मला विथ रिस्पेक्ट टू दॅट वी हॅव टू फाइंड आउट दी IUPAC नेम. आता माझ्याकडे जर का CH3 आणि आयोडीन येतो, ऑब्विसली आयोडीन आपला फंक्शनल ग्रुप आहे. मग हा येईल फर्स्ट पोझिशनवर, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या साईडने गेलो तरी 1 2 3 4, या साईडने गेलो तरी 1 2 3 4. मग 4 ला कोण येईल, मिथाइल. 1 ला कोण येईल, आयोडो. सो याचं नाव येईल 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झीन. मग असा कुठे ऑप्शन आहे का, चेक करू. 1 1 वाले बी आणि सीच आहेत. 1 आयोडो 4 मिथाइल म्हणजे फक्त सीच ऑप्शन येऊ शकतो, कारण इथे 3 मिथाइल आहे. मिथाइलची पोझिशन सेकंड ऑप्शन मध्ये चुकलेली आहे, म्हणजे आपला सेकंड ऑप्शन येऊ शकत नाही. ओके, मग हे झालं आपल्या 17 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर. अरे वा वा, व्हेरी गुड. 21 ला आलेला आहे, 23 ला आलेला आहे, 24 ला आलेला आहे, 25 ला सुद्धा आलेला आहे. म्हणजे एवढ्या वेळात तो क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि क्वेश्चन ही अतिशय सिंपल आहे. व्हेन टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्वर फ्ल्युराइड. आता सिल्वर फ्ल्युराइड आहे म्हणजे AgF आपण कुठे वापरला होता, तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये, ज्याला आपण शेवटला हॅलोजन हलाइड पासून हॅलोजन हलाइडच बनवायचा होता. फिंकेलस्टेन आणि स्वार्ट्स अशा 2 रिॲक्शन होत्या, त्यामधली ही स्वार्ट्स रिॲक्शन, बिकॉज व्हॉट वी ऑब्टेन फ्ल्युराइड हियर. सो सिल्वर फ्ल्युराइड द मेजर प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज, मग टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे ना. मग टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड जर का असेल तर टर्शरी ब्युटाइल फ्ल्युराइड तयार होईल. मग टर्शरी ब्युटाइल फ्ल्युराइडला काय IUPAC नेम येईल, त्यासाठी आपण जरा स्ट्रक्चर ड्रॉ करू. टर्शरी आहे, ब्युटाइल आहे, हा CH3, हा C मधला इकडे CH3, इकडे ही CH3, आणि या मधल्या ठिकाणी येईल फ्ल्युरिन.
मग याचं नाव काय आहे तर 2 फ्ल्युरो, याला 1 2 3, हा मिथाइल आहे, हा फ्ल्युरो आहे. सो 2 फ्ल्युरो 2 मिथाइल प्रोपेन, 2 फ्ल्युरो 2 मिथाइल प्रोपेन, म्हणजे याचा आन्सर इथे मला बी दिसतंय. अतिशय सिंपल आन्सर होतं. फक्त आपल्याला काय माहिती असलं पाहिजे रिॲक्शन, कारण रिॲक्शन मध्ये काय होतंय शिफ्टिंग होते. हायड्रोजन आणि फ्ल्युरिन, म्हणजे हायड्रोजन कोण असलं पाहिजे ब्रोमिन किंवा क्लोरीन असलं पाहिजे, त्या दोघांपैकी एक जातो आणि हा फ्ल्युरिन येतो. मग आता ही रिॲक्शन सुद्धा सोपी होती. 19 कडे आलो. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉर्म्ड ॲज मेजर प्रोडक्ट इन द फॉलोइंग रिॲक्शन. मला इथे HBr आणि पेरॉक्साईड दिसतोय, याचा अर्थ इथे अँटी मार्कोनिकॉप्स रूल वापरावा लागेल जर अल्किन सिमेट्रिकल नसेल तर. मग हा अल्किन सिमेट्रिकल आहे का तर नाहीये, कारण ब्यूट 2 इन आहे पण 2 मिथाइल आहे, म्हणजे हा कंपाऊंड आहे CH3 C double bond CH3, and here we have what CH3. So it's what the unsymmetrical alkene, and that unsymmetrical alkene react with HBr in presence of any peroxide, and now we have to apply anti-Markovnikov rule. आणि मग मेजर प्रोडक्ट काय येणार आहे, याच्यामधला निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनकडे जाईल डबल बॉन्डेड, ज्याच्याकडे हायड्रोजन कमी, नॉट कमी, अँटी म्हटल्यानंतर जास्त असतील. मग हा CH कडे एक हायड्रोजन, या C कडे एक हायड्रोजन आहे. सो Br इथे गेला पाहिजे आणि हा हायड्रोजन इकडे गेला पाहिजे. मग तयार काय झालं पाहिजे CH3, C इथे येणारे H जो नवीन आहे तो इथे CH3, इकडे CH, याला Br, याला CH3. ओके, असा प्रोडक्ट आला पाहिजे अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये. आणि हा 25-22 ला आलेला क्वेश्चन आहे. मग 25-23 ला आलेला क्वेश्चन जर का असेल तर हे झालं तुमचं आन्सर. मग तो कोण येणार आहे 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूटेन, 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूटेन. ओके, मग हे झालं तुमचं आन्सर. मग याच्यामधला 2 ब्रोमो इथे तिन्ही ठिकाणी आहे, शेवटचा येणार नाही. 2 ब्रोमो 3 मिथाइल म्हणजे हा C वाला आन्सर येईल, 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूटेन. ओके, सो हा झाला फर्स्ट वन. देन 19th वन. नेक्स्ट वन आहे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉर्म्स 1 ब्रोमो 2 मिथाइल सायक्लोहेक्झेन व्हेन ट्रीटेड विथ HBr. आता उलट विचारलेलं आहे, त्यांनी एक कंपाऊंड दिलेला आहे आणि त्या कंपाऊंडला बनवायचा आहे कशापासून, HBr पासून. मग कोणता कंपाऊंड याच्यापैकी वापरावा लागेल तेव्हा हा कंपाऊंड बनेल असं त्यांनी विचारलंय. आणि हाही क्वेश्चन बऱ्यापैकी आलाय, 21 ला आलाय, 23 ला आलाय, 25 ला आलाय, म्हणजे ऑल्टरनेट इयरला बरोबर आलाय. मग ऑल्टरनेट इयरला आलेला आहे म्हणजे याचा अर्थ अजून 1 वर्ष थांबून येऊ शकतो किंवा याच्यामधलाच व्हेरिएशन येऊन आत्ता सुद्धा येऊ शकतो. चला, काही हरकत नाहीये. फर्स्ट वन आपण त्या सगळ्यांमध्ये HBr ऍड करून पाहूयात. आता इथे कुठेही पेरॉक्साईड लिहिलेलं नाहीये. पेरॉक्साईड लिहिलेलं नाही म्हटल्यानंतर मला कोणता रूल वापरावा लागेल, मार्कोनिकॉप्स रूल. इथे जर का मी HBr ऍड केला तर हा बॉन्ड तुटेल आणि या इथे येईल Br, तर हा होईल 1 ब्रोमो 1 मिथाइल सायक्लोहेक्झेन. मग हा एका 1 ब्रोमो 1 मिथाइल. अरे व्हेरी गुड. सो पहिलाच कंपाऊंड आपल्याला सापडला, बिकॉज व्हॉट वी यूज हियर मार्कोनिकॉप्स रूल. मग इथे बी मध्ये काय येईल जरा चेक करू. बी मध्ये या दोघांकडे CH पण इकडे हायड्रोजन कमी आहेत, इकडे हायड्रोजन नाही, दोन्हीकडे सेमच आहेत, म्हणजे कुठेही ऍड झालं तर काय हरकत नाही. पण इकडे CH3 म्हटल्यानंतर इथे Br ऍड होईल, इकडे होणार नाही, याच्यामध्ये येणार नाही, याच्यामध्ये, म्हणजे थोडक्यामध्ये फक्त ए मध्ये येईल. सो ए वाला जो आहे तोच आपला आन्सर असेल. 23 ला आलेला आहे, 21 ला आलाय, 25 ला आलाय आणि याच कंपाऊंड साठी आपण तो यूज करू शकतो. देन आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिॲक्शन. रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन दाखवली Br2 ची. वर इथे कोण आहे ते माहित नाहीये, कारण जरा फोटो कमी आल्यासारखं वाटतोय किंवा एवढाच असेल, इथे एकच लाईन असेल, म्हणजे CH3 आहे, इथे CH3 आहे, डबल बॉन्ड आहे, इकडे CH3 आहे, म्हणजे हा आपला कोण आहे 2 मिथाइल ब्यूटेन आहे. Br2 ऍड करतोय म्हटल्यानंतर इथे एक Br जाईल, इथे एक Br जाईल. बरं, इथे काय सांगितलेलं नाहीये त्याच्यावर. मग नॉर्मली ऍडिशन रिॲक्शन आहे, अनसॅच्युरेशन दिसतंय आपल्याला. जर का अनसॅच्युरेशन दिसतंय तर नॉर्मली इथे दोन्हीकडे एक एक Br ऍड झाला पाहिजे. अँड वी डोंट नो दी सॉल्व्हंट ऑल्सो. इथे कुठं सॉल्व्हंट लिहिलेलं आहे का तर नाही, काहीच लिहिलेलं नाहीये. मग काय होईल याचा जरा विचार करूयात. सपोज जर का ऍडिशन रिॲक्शन झाली, बिकॉज वी डोंट हॅव एनी कॅटलिस्ट हियर, कॅटलिस्टचं काहीच इन्फॉर्मेशन दिलेलं नाहीये त्याच्यावर, तर इकडे 2 आणि 3 असं काय येईल, 2,3 डाय ब्रोमो
2 मिथाइल आणि ब्युटेन असा कुठे ऑप्शन आहे का आपण चेक करूयात. 2,3 डायब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. शेवटचा इथे दिसतो आहे की 2,3 डायब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन. म्हणजे हा डी वाला जो ऑप्शन आहे ना तो त्याला परफेक्ट बसू शकेल जर इथे ऍडिशन करायचं अक्रॉस दी डबल बॉन्ड. ओके, सबस्टिट्यूशनसाठी मे बी वेगळा येऊ शकतो, पण तिथे काही कंडिशन मांडली नाही त्याच्यामुळे आपण काही करत नाही आहोत. आपण जस्ट याचं ऍडिशन पाहतोय कारण आपल्याकडे फक्त ऍडिशन रिॲक्शन्सच आहेत, त्याच्यामुळे आपण त्याच्या पुढच्या पार्टकडे जायची गरज नाहीये. 22 कडे आलो. क्वेश्चन नंबर 22 मध्ये पुन्हा एकदा हा क्वेश्चन 21 ला आलेला आहे, 24 ला आलेला आहे आणि पुन्हा 25 ला पण आलेला आहे. सो एवढ्या लोकांच्या रिॲक्शन्स करायच्या, सिरीज ऑफ रिॲक्शन आहे. मग Mg इन ट्राय इथर आहे ब्रोमो इथेन, बरोबर आहे. म्हणजे ए कोण येईल C2H5 MgBr. हा येईल कोण ब्रोमो इथेन. दिसतंय का व्यवस्थित? येस दिसतंय, काही हरकत नाही. देन H2O आणि ड्राय इथर आहे म्हणजे हायड्रोलिसिस झालं, MgBr गेला आणि इथे कोणाला C2H5 म्हणजेच CH3 CH2 आणि इथे आला OH. ओके, देन H2O टाकलाय नाही का आपण. मग H2O जर का टाकलाय MgBr आहे, डायरेक्ट ग्रिग्नाल्ड मध्ये H2 टाकलाय म्हणजे B जो आहे ना तो CH3 येईल. फॉर्मेशन ऑफ अल्केन येईल. अल्केन झाला. देन Br2 आणि लिमिटेड सप्लाय ऑफ UV लाईट लिहिलंय म्हणजे थोडक्यामध्ये UV लाईट जर का असेल तर अल्केन अंडरगोज सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि इथे काय बनेल मग एक कोणताही हायड्रोजन जाईल आणि त्याच्या ठिकाणी Br येईल. मग इथे कोण झाला पाहिजे? ब्रोमो इथेन तयार झाला पाहिजे. मग ब्रोमो इथेन कुठे आहे का? येस, इथे C मध्ये ब्रोमो इथेन दिसतो आहे म्हणजे या रिॲक्शनचा प्रोडक्ट काय येईल? ब्रोमो इथेन. देन आपण जाऊयात 23 कडे. हा सुद्धा 20 ला आलेला क्वेश्चन आहे, अगेन 24 ला आणि 25 ला रिपीट झालेला आहे. ओके, मग या दोन्ही क्वेश्चन्स दोन्ही प्रिव्हियस इयर्स मध्ये हे येऊन गेलेले. सो यांनी विचारले की अरे कोणती अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये मेटल फ्ल्युराईड रिॲक्ट होऊन अल्काइल फ्ल्युराइड्स बनवते. मग आपल्याकडे दोन रिॲक्शन होतं ज्याच्यामध्ये आपण यूज केलं होतं की अरे या दोन रिॲक्शन ज्या आहेत ना त्याने आपण फ्ल्युराईडला आणि आयोडाईडला बनवू शकतो आणि त्याला आपण म्हणतो की हॅलोजन एक्सचेंज. मग या दोन रिॲक्शनची नाव होती फिंकेलस्टेन रिॲक्शन आणि स्वार्ट्स रिॲक्शन. मोस्ट ऑफ द टाइम मी असंही सांगितलेलं आहे की फिंकेलस्टेन आपण स्टार्ट होतो F पासून म्हणून तिथे फ्ल्युराईड घ्यायचा विचार करतो, पण नाही. माइंडला एकदम परफेक्ट ठेवा की अरे फिंकेलस्टेन हे आयोडाईडसाठी आहे आणि स्वार्ट्स हे फ्ल्युराईडसाठी आहे. म्हणजे या रिॲक्शनचा आन्सर जे आहे ते स्वार्ट्स असलं पाहिजे. सो इट्स व्हॉट इज स्वार्ट्स रिॲक्शन, C वाला ऑप्शन येईल. ओके, मग हा झाला तुमचा 23सा ऑप्शन. देन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. आता पहिली महत्वाची गोष्ट, दोन डिफरंट केसमध्ये आपण अडकलेलो असतो या इथे. एक तर पहिली गोष्ट, जर का कंपाऊंडमध्ये सगळ्याच्या सगळ्या कार्बनचा काउंट सेम असेल तर जो N वाला असेल म्हणजे स्ट्रेट चेन असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असतो. आणि जर कंपाऊंडमध्ये कार्बनचा नंबरच बदलला असेल तर जो कंपाऊंड जास्त कार्बनवाला असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. मग आता इथे जर का चेक केलं आपण तर इकडे ब्युटेन आहे, इथे प्रोपेन आणि मिथेन आहे म्हणल्यानंतर पुन्हा 4 कार्बन आहे. इथे पण ब्युटेन आहे म्हणजे 4 कार्बन आहे, प्रोपेन आणि मिथेन आहे म्हणजे 4 कार्बन आहे. म्हणजे हे काय एकाच कंपाऊंडचे आयसोमर्स आहेत. ओके, मग आता एकाच कंपाऊंडचे जर का आयसोमर्स असतील तर या केसमध्ये हे शोधायचं आहे की अरे कोणता असा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये मिनिमम ब्रांचेस आहेत. मग मिनिमम ब्रांचेस वाला कंपाऊंड मला इथे एक पहिला दिसतोय की 1 ब्रोमो ब्युटेन, कारण 4 कार्बन स्ट्रेट अरेंज आहेत. 4 कार्बन स्ट्रेट अरेंज आहेत 1 2 3 4 आणि याच कार्बनला Br अटॅच्ड आहे. ओके, मग आता जर का इथे Br अटॅच्ड आहे तर हा कमीत कमी ब्रांचिंग असलेला कंपाऊंड आहे तर याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असेल. सेकंड जर का पाहिला आपण तर 2 ब्रोमो ब्युटेन, सेकंड म्हणजे थर्ड ऑप्शन वाला, तो असाच दिसायला आहे पण Br स्वतःच ऍक्ट होतो ऍज अ ब्रांच म्हणून याचा बॉइलिंग पॉईंट याच्यापेक्षा कमी असेल, याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असेल. N मीन्स व्हॉट? प्रायमरी अल्काइल हलाइड विदाउट ब्रांचेस शोज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. म्हणजे इथे कोणता ऑप्शन आला पाहिजे तर 1 ब्रोमो ब्युटेन हा आला पाहिजे. क्लिअर? मग हा झाला त्याचा आन्सर. अगेन सेम ना. आता पुन्हा एकदा बॉइलिंग पॉईंट हायर वाला काढायचा आहे
इथे 4 कॉम्प्लेक्स जे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण चेक करूयात. हॅलोजन सेम आहे का आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम आहेत का. जर का असं असेल तर ते आयसोमेरिक होईल. त्याच्यामध्ये जेवढ्या कमीत कमी ब्रांचेस तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त. प्रोपेन, इथेन, मिथेन, ब्युटेन. व्हेरी गुड. म्हणजे पहिली महत्वाची गोष्ट क्लिअर झाली की इकडे कार्बनचा काउंट सेम नाहीये. मग आता जरा हॅलोजनवर पण फोकस करू. क्लोरो 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 सगळे हॅलोजन सेम आहेत. कार्बनचा काउंट सेम नाहीये. ज्याच्याकडे कार्बन जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. म्हणजे इथे सगळ्यात जास्त कोण दिसतोय मला ब्युटेन, कारण ब्युटेनकडे 4 कार्बन असतात. ब्युटेनपेक्षा सगळे लहान आहेत. मग काय झालं, डी वाला आन्सर येणार आहे सेम. ओके. मग आता सगळ्यात महत्वाचं हायेस्ट बॉइलिंग पॉईंट शोन बाय व्हॉट, 1 क्लोरो ब्युटेन. देन अगेन फिजिकल प्रॉपर्टीवर क्वेश्चन आलेला आहे. तो म्हणजे कोण आहे, तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवर बेस्ड वाला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. सो वी हॅव टू फाइंड आउट दी कायरल कार्बन. ज्याच्याकडे कायरल कार्बन आहे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, ज्याच्याकडे कायरल कार्बन नाही तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल. मग आता फर्स्ट वन फोकस काय करायचंय, इथे जेवढे पण कंपाऊंड दिलेत त्या कंपाऊंड मध्ये मला हवाय कायरल कार्बन. ओके. आणि हे सगळे कंपाऊंड जे आहेत ते डाय आयोडोवाले, तर डाय आयोडोवाले. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन जर का चेक केला तर हा CH2I, इथे CHI, CH2 अँड CH3 आहे. दुसरा आहे 1,3 CH2I, CH2, CH इकडे I आणि इथे CH3. देन नेक्स्ट वन 1,4 CH2I, CH2, CH2, CH2I आणि शेवटचा आहे 2,3 CH3, CHI, CHI. सॉरी, इथे पुन्हा एकदा हे आलेलं आहे. बरं ठीक आहे, मी इथे CH3 करतो, याला आयोडीन इकडे अटॅच करतो, कोई प्रॉब्लेम नाही. आता या केसमध्ये जर का पाहिलं तर हा जो आहे तो कायरल कार्बन आहे, कारण याला 1, 2, 3 आणि हा हायड्रोजन 4 असे अटॅच्ड आहेत. म्हणजे इथे कायरल कार्बन आहे, सो इट इज व्हॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह. देन या केसमध्ये आलो तर जरा चेक करू. हा कार्बन जो आहे ना, या कार्बनला इकडे हा एक ग्रुप अटॅच्ड आहे, हा एक ग्रुप इथे अटॅच्ड आहे, हा एक ग्रुप इथे अटॅच्ड आहे, चौथा हायड्रोजन. मीन्स व्हॉट, सेकंड कंपाऊंड ऑल्सो कंटेन कायरल कार्बन. थर्ड मध्ये आलो तर थर्ड मध्ये मात्र इकडच्या कार्बनवर पण 2 हायड्रोजन आहेत, इकडच्या कार्बनवर पण 2 हायड्रोजन, याही कार्बनवर 2 हायड्रोजन आहेत आणि शेवटच्या कार्बनवर सुद्धा 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे सगळ्याच कार्बनवर 2-2 हायड्रोजन आहेत. सो कायरल कार्बन मीन्स व्हॉट, असा कार्बन ज्याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच असले पाहिजेत. बट राईट नाव वी हॅव व्हॉट 2 हायड्रोजन ऑन व्हॉट ईच कार्बन. सो थर्ड वन कंपाऊंड इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. फोर्थलाही चेक करून घेऊयात. फोर्थ मध्ये काय काय. नाव फोर्थ वन कंपाऊंड, second last carbon atom contain 1 CH3, 1 CHI, CH3, 1 iodide and 1 hydrogen. Means again last one also contain what, the chiral carbon. म्हणजे पहिला, दुसरा आणि शेवटचा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. थर्ड वन ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. सो C is correct answer for 26. ओके. देन नेक्स्ट कंपाऊंड कडे येऊयात किंवा नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊयात. 27 हा क्वेश्चन फक्त 25च्याच एक्झामला आलेला आहे, म्हणजे फक्त लास्ट इयरलाच आलेला आहे. डन. चलो आगे चलते. व्हॉट इज द नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन 3,4 डायब्रोमोहेक्सेन. स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल, सगळ्या कार्बनला चेक करावं लागेल, पण एक छोटीशी आयडिया येतो, ज्याच्यावर हॅलोजन आहेत त्याच कार्बनला चेक करा. ज्या कार्बन्सवर 2-2 हायड्रोजन आहेत त्यांना चेक करायची गरज नाहीये, कारण हा इथे पहिला पण हा असा येईल CH3, CH2, C. या इकडचा हायड्रोजन सेपरेट करतो मी, इथे डाय ब्रोमो आहे तर इथे ब्रोमीन घेतो. तिसऱ्या कार्बनवर आला ब्रोमीन, हा चौथ्यावर पण ब्रोमीन आला, इकडे CH2 आणि इकडे CH3. क्लिअर. हे 2 आणि हे 2 कायरल नाही आहेत, कारण त्याच्या मागचं रिझन, कारण यांच्यावर हायड्रोजनचा काउंट मोर दॅन 1 आहे. सो सेम ग्रुप नको आपल्याला. कायरल कार्बन मीन्स व्हॉट, असा कार्बन ज्याच्यावर 4 डिफरंट अटॅम्स अटॅच्ड आहेत किंवा 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच्ड आहेत. तर या कार्बनकडे आपण चेक करू. या कार्बनवर जर का फोकस केला तर या कार्बनवर इकडे Br आहे, इकडे C2H5 आहे, इकडे हायड्रोजन आहे, इकडे कोण आहे C3H6 आणि Br आहे. या कार्बनवर जरी पाहिलं तर या कार्बनवर सुद्धा काय आहे,
सेम हा ग्रुप एक आहे, Br आहे, हायड्रोजन आणि C2H5 आहे. सो टोटल नंबर ऑफ कायरल कार्बन जर का पाहायला गेलो तर 2 आहेत. किती आहेत? 2. कारण हाही कायरल आहे आणि हाही कायरल आहे. सो 2 आपल्या ऑप्शन मध्ये आहे का जरा चेक करू. सो येस, वी हॅव 2. सेकंड नंबर हा दिलेला आहे डी ऑप्शन मध्ये. सो 27चा आन्सर जे आहे ते डी येईल. इतकं सिंपल आहे, या दोघांनाही कन्सिडर करायचं आहे. ओके, देन फिजिकल प्रॉपर्टीचं एक्झाम्पल अजून एक आहे इथे. We have 2 chloro 3 4 5 trimethyl hexane and again we have to find out how many chiral carbons. आता जरा चेक करा. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवर लास्ट इयरलाच क्वेश्चन्स बऱ्यापैकी आलेले आहेत, कारण याच्या तिन्ही क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं 25 25 25 2025 ला तिन्ही क्वेश्चन जे आहेत ते ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचे आतापर्यंत दिसले आपल्याला. याच्या अगोदर कधी दिसले नाहीयेत. म्हणजे ह्या अशा टाईपच्या क्वेश्चनला आवर्जून केलं पाहिजे. सो इथे आलो आपण तर त्या कंपाऊंडचं फर्स्ट वन ड्रॉइंग करूयात. किती कार्बन लॉंग चेन मध्ये? 6. 1 इथे आहे Cl, हायड्रोजन, CH इकडे CH3, CH इकडेही CH3, CH इकडेही CH3 अँड इथे CH3. सो 1 2 3 4 5 असे आलेत. या कार्बनवर जरा फोकस करू. हा कार्बन कायरल आहे का? तर आहे, बिकॉज व्हॉट Cl, CH3, हायड्रोजन हा अख्खा ग्रुप इकडे. ओके, देन या कार्बनकडे येऊ. या कार्बनकडे जरा चेक करा. वी हॅव CH3 हा अख्खा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये एक Cl आहे, इकडे हायड्रोजन हा एक अख्खा ग्रुप आहे, म्हणजे हाही कायरल कार्बन आहे. देन या कार्बनकडे आलो तर या कार्बनकडे जरा चेक करू. इकडे कोण आहे? CH3 हा एक 3 कार्बनचा ग्रुप, हा एक 4 कार्बनचा ग्रुप, हा एक हायड्रोजन. अगेन इट्स व्हॉट डी कायरल कार्बन. या कार्बनकडे आलो तर या कार्बनकडे सुद्धा एक हायड्रोजन आहे, एक 2 CH3 आहेत. मग या 2 CH3 मुळे हा कार्बन कायरल होणार नाही, म्हणजे याला ड्रॉप करावा लागेल. हा नाही. 1 2 3 कायरल कार्बन आहेत. मग इथे ऑप्शन मध्ये बी असा ऑप्शन आहे. सो वी हॅव 3 कायरल कार्बन ॲटम्स. ओके, देन 29 कडे आलो आपण. 29 कडे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज अन ऑप्टिकली इनऍक्टिव्ह? अगेन ऑन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीजवर. आणि हा क्वेश्चन 21 ला आला होता, डायरेक्ट 25 ला आलेला आहे. ओके, म्हणजे 25 ला पुन्हा एकदा रिपीट झालेल्या क्वेश्चन पैकी हा एक क्वेश्चन आहे, पण तोही फिजिकल प्रॉपर्टीज मधल्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवरच आहे. बरं, इनऍक्टिव्ह विचारलंय म्हणजे असा कंपाऊंड काढायचा ज्याच्याकडे एकही कार्बन कायरल नसेल. फर्स्ट वन 3 क्लोरोहेक्झेन. स्ट्रक्चर ड्रॉ करूयात. CH3 सॉरी CH2, CH इथे Cl, CH2, CH2 अँड CH3. हाच कार्बन कायरल आहे, म्हणजे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. सेकंड वन 2 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. या केसमध्ये याच कार्बनला आपल्याला चेक करावं लागेल, पण या कार्बनकडे दोन्हीही सेम आहेत ना, म्हणजे हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. ओके, सो नो कायरल कार्बन ॲटम. तिसरा जरा चेक करू. 2 क्लोरोपेंटेन. CH3, CH, Cl, CH2, CH2, CH3. आपण सांगितल्याप्रमाणे ज्याला हॅलोजन आहे त्यालाच पहिले चेक करायचं. Cl आहे, CH3 आहे, H आहे, इकडे 3 कार्बनचा ग्रुप आहे. इट इज व्हॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह, बिकॉज व्हॉट कंटेन सिंगल कार्बन ॲटम, कायरल कार्बन ॲटम. लास्ट वन आलो 2 क्लोरो 3 मिथाइल ब्युटेन. CH3, CH इकडे Cl, इकडे CH, याला CH3 आणि याला पण CH3. या कार्बनवर फोकस करू. या कार्बनला एक हायड्रोजन आहे, एक CH3 आहे, एक क्लोरीन आहे आणि इकडे 3 कार्बनचा एक ग्रुप आहे. सो हा सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, म्हणजे या केसमध्ये फक्त 2 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन हाच कंपाऊंड असा ज्याच्याकडे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, बिकॉज डू नॉट कंटेन एनी कायरल कार्बन ॲटम. देन 30 कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम? व्हेरी गुड. अगेन ऑन व्हॉट दी ऑप्टिकल आयसोमर्स, म्हणजे ऑप्टिकल
ऍक्टिव्हिटीवर क्वेश्चन आहे. सो यांच्यामध्ये पुन्हा एकदा मला असा शोधावा लागेल ज्याच्याकडे एकही कायरल कार्बन नाहीये, आणि जर तो शोधला तर इथे 2 आयोडो 2 मिथाइल ब्युटेन दिसतोय, जो आता फक्त 2 क्लोरो होता याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये. इथे 2 आयोडो आहे, आणि पुन्हा एकदा चेक करा, सेम इयर्सला हे रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत, 21 ला आणि 25 ला. ओके, म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते बऱ्यापैकी आलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग अल्केन्स इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता हा अल्केन विचारलाय, कोणता यांच्यामधला अल्केन असा आहे जो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. सो पुन्हा एकदा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, कायरल कार्बन. फर्स्ट वन आहे 2 मिथाइल प्रोपेन. हायड्रोजन, 3 ग्रुप सेम आहेत, सो हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. नो कायरल कार्बन ॲटम. 2 मिथाइल ब्युटेन. एकही कार्बन ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही. का? या कार्बनवर पाहिलं तर इथे 2 CH3 आहेत, या कार्बनवर 2 हायड्रोजन आहेत, सो अगेन नॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह. पुढे आलो, 2,3 डायमिथाइल ब्युटेन. एकाही कार्बनवर 4 वेगवेगळे ग्रुप नाहीत, या कार्बनवर हे 2 ग्रुप सेम आहेत, या कार्बनवर हे 2 ग्रुप सेम आहेत, म्हणजे हा सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. म्हणजे उरलेला फक्त शेवटचा कंपाऊंड आहे तोच ऑप्टिकली ऍक्टिव्ह असला पाहिजे. 2,3 डायमिथाइल पेंटेन. येस, CH3 CH CH3 CH CH3 CH2 अँड CH3. सो या कार्बनवर हा एक ग्रुप वेगळा आहे, हा एक ग्रुप वेगळा आहे, हा एक ग्रुप वेगळा आहे, आणि उरलेला हायड्रोजन पण वेगळा आहे. मीन्स व्हॉट, हा कार्बन ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ओके, सो लास्ट वन आन्सर येणार आहे आपल्या क्वेश्चनचं. नेक्स्ट कडे चालवत लगेच, म्हणजे आपला टाइम सेव्ह होईल. आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म्ड फ्रॉम क्लोरोबेन्झीन ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मग आता जर का कॉन्सन्ट्रेटेड HNO3 वापरला, याचा अर्थ ट्राय सबस्टिट्यूशन झालं असेल. क्लोरोबेन्झीन आहे, म्हणजे क्लोरोबेन्झीनच्या ऑर्थो, ऑर्थो आणि पॅरा या तिन्ही ठिकाणी कोणाला असेल, नायट्रो ग्रुप. इथेही नायट्रो आलाय, इथेही नायट्रो आलाय, आणि इथेही नायट्रो आलाय, बिकॉज वी हॅव कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. मग इथे 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन आला पाहिजे. मग 2,4,6 ट्राय क्लोरो बेन्झीन आला पाहिजे. सो हा झाला आपला 32चा ऑप्शन. 32चा ऑप्शन जो आहे तो साधारण 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरोबेन्झीन आला पाहिजे. इथे कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून. जर हे कॉन्सन्ट्रेटेड नसतं, डायल्यूट असता, तर मग इथे कोण येईल, पॅरा आणि ऑर्थो चे मिक्सचर येतील. म्हणजे काय येईल, इथे 1 क्लोरो 4 नायट्रो आणि 1 क्लोरो 2 नायट्रो येतील. पण कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे काय झालं, तर तिथे रिॲक्शन कुठे होणार आहेत, 3 ठिकाणी होणार. बरं, हे खूप वेळ रिॲक्शन चालू असेल तर, आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये नॉर्मली ही रिॲक्शन दिलेलीच नाही. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एकच रिॲक्शन दिली, ती म्हणजे कोण, 1 क्लोरो 4 नायट्रो 1 क्लोरो 2 नायट्रो. मग आपण जर का सिलेक्ट करायचं झालं तर या दोघांमधलं कोणतं सिलेक्ट करता येईल, या दोघांमधलं सी वालं जे आहे ते सिलेक्ट करता येईल अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक. पण जर का रिॲक्शन लॉंग टाइमसाठी आपण चालू ठेवली तर ही तिन्ही ठिकाणी सबस्टिट्यूशन दाखवू शकते. सो राईट नाव अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक आपण सी सिलेक्ट केलं पाहिजे. देन सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन मध्ये बी कोण आहे हे विचार. 24 लाही आलेला क्वेश्चन आहे, 25 लाही आलेला क्वेश्चन आहे. अल्काइल हॅलाइड आहे म्हणल्यानंतर RMgX आहे. या इथे ए जो तयार होईल तो RMgX तयार होईल, कारण ड्राय इथर बरोबर Mg मेटल आणि अल्काइल हॅलाइड रिॲक्ट केलाय. याची रिॲक्शन आपण केली NH3 बरोबर. NH3 ब्रेक होतो असा NH2 अँड H. तर हा हायड्रोजन या MgX ला रिप्लेस करेल आणि इकडे काय तयार होईल, RH म्हणजे अल्केन, प्लस बाहेर कोण जाईल, Mg.
X आणि NH2. तर मग असा कंपाऊंड कुठे आहे का जरा चेक करा. RH म्हणजे कोण? अल्केन म्हणजे हायड्रोकार्बन. येस. C आहे अल्केन म्हणजेच हायड्रोकार्बन. ओके, देन which of the following pair of compound on heating gives butane nitrile? Butane nitrile स्ट्रक्चर आधी पाहिलं पाहिजे. ब्युटेन नायट्राइल म्हणजे हा ब्युटेन नायट्राइल. मग याला कशापासून म्हणू शकतो आपण? CH3 CH2 CH2 Cl प्लस KCN. हा CN या Cl ला रिप्लेस करेल ऑन हिटिंग आणि काय मिळेल? ब्युटेन नायट्राइल. म्हणजे मला काय शोधायचं आहे? N प्रोपाइल हलाइड विथ अल्कोहोलिक KCN. मग जरा चेक करूया कुठे आहे का? N प्रोपाइल हलाइड. येस, इथे N वाला आहे प्रोपाइल क्लोराइड आणि त्याच्याबरोबर अल्कोहोलिक KCN सुद्धा आहे. इट्स व्हेरी गुड. सो लास्ट वन जो आहे ना, N प्रोपाइल क्लोराइड विथ KCN गिव्स व्हॉट? डी अल्केन नायट्राइल विच कंटेन 4 कार्बन. मग बऱ्याच वेळेस लोक याच्यावरून फसतात की अरे ब्युटेन नायट्राइल मध्ये 4 कार्बन, ब्युटेन मध्ये नायट्राइल मध्ये सुद्धा 1 कार्बन आहे का? नाही. सायनाइड असेल तर मग CN ला आपण कन्सिडर करतो आणि नायट्राइल असेल तर फक्त नायट्रोजनलाच घेतो. ओके, देन आयडेंटिफाय द नेम ऑफ रिएक्शन फॉर अल्काइल हलाइड विथ अल्काइल हलाइड अँड सोडियम मेटल इन ड्राय इथर टू गिव्ह सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड. एक्स्ट्रीमली सॉरी, इथे अराइल हलाइड आणि अल्काइल हलाइड आहे. अच्छा, व्हेरी गुड, दोन आहेत. तर आपण असं शिकलो होतो की अल्काइल अल्काइल असेल म्हणजे अल्काइल हलाइड असेल. या रिॲक्शनला वुड्स रिॲक्शन असं म्हणतो आपण. ओके, त्यानंतर दोन्हीही अराइल असतील, अराइल हलाइड प्लस अराइल हलाइड, तर याला आपण फिटिग रिॲक्शन म्हणतो. फिटिग रिॲक्शन. आणि जर एक अल्काइल ग्रुप आहे आणि एक अराइल ग्रुप आहे तर याला आपण वुड्स आणि फिटिग रिॲक्शन असं दोन्ही नाव दिलं होतं. वुड्स फिटिग रिॲक्शन. मग इथे कुठे वुड्स फिटिग रिॲक्शन आहे का? तर येस, सेकंड ऑप्शन आहे आपला वुड्स फिटिग रिॲक्शन. ओके, सो मग आता आज बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. जवळपास 35 क्वेश्चन झालेत आज आपण इथे थांबूयात आणि नेक्स्ट सेशनला उरलेले क्वेश्चन्स घेऊयात. म्हणजे तो एक टॉपिक जो आहे हॅलोजन कम्प्लीट होऊन जाईल. ओके, सो टिल देन गुड बाय.